ॲडव्हान्स MPSC या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन बेलला प्रेस करण्याची विसरू नका. नमस्कार मित्रांनो, ॲडव्हान्स MPSC या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले सर्वांचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रश्न आणि स्पष्टीकरण ही एक नवीन सिरीज सुरू करत आहोत. बघा, येणाऱ्या काळात ज्या काही परीक्षा आहेत त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही सिरीज अत्यंत महत्त्वाची असणार आहे. कारण यामध्ये आपण आयोगाच्या दर्जानुसार प्रश्न बघणार आहोत, सोबतच त्याचं स्पष्टीकरणसुद्धा आपण त्या ठिकाणी घेतलेलं आहे. त्यामुळे या घटकावर आपण प्रश्न त्या ठिकाणी बघणार आहोत, संपूर्ण घटक तुमचा परीक्षेच्या दृष्टिकोनातून कव्हर होईल. त्यामुळे या सिरीजचे जेवढे काही भाग असतील, जेवढे काही पार्ट असतील किंवा या सिरीजमध्ये आपण जेवढे काही प्रश्न कव्हर करणार आहे ते सर्व प्रश्न तुम्ही नक्की सोडवा. हे सगळे भाग, या सिरीजचे सगळे भाग बघा, तुम्हाला याचा येणाऱ्या एक्झाममध्ये नक्कीच फायदा होईल. बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास यावरील परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, सोबत त्याचं स्पष्टीकरणसुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे तुमचा जो काही संबंधित घटक असेल तो चांगल्या प्रकारे कव्हर होईल. आता बघा, प्रश्न सुरू करण्याआधी तुम्हाला काय करायचं आहे की जेव्हा मी हा प्रश्न वाचेल तर हा संपूर्ण प्रश्न वाचून झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय असेल यावर थोडासा विचार करायचा आहे आणि हे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन केलं तरी चालेल. आणि सर्व प्रश्न सोडवून झाल्यानंतर तुमच्या किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आलीत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. बघा, आता आपला पहिला प्रश्न आहे, राजा राममोहन रॉय यांच्याबाबत आपल्याला अयोग्य विधानाचा पर्याय निवडायचा आहे. तर बघा, विधान अ आहे, त्यांनी 1815 तत्वबोधिनी सभेची स्थापना केली. विधान ब आहे, त्यांना राजा ही पदवी मुघल राजाने दिली. विधान क आहे बघा, त्यांनी बंगाली भाषेत सत्यार्थ प्रकाश हे नियतकालिक सुरू केले. खाली पर्याय दिलेले आहेत. बघा, आता राजा राममोहन रॉय हे व्यक्तिमत्व, हे जे समाजसुधारक आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. कारण आयोगाने यावर प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे बघा, विधान अ जर आपण बघितलं की 1815 त्यांनी तत्वबोधिनी सभेची स्थापना केली, तर हे चुकीचं आहे. कारण 1815 त्यांनी, राजा राममोहन रॉय यांनी 1815 आत्मीय सभेची स्थापना केली. बघा, आत्मीय सभा, तत्वबोधिनी सभेची नाही. तर 1828 राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर ह्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत, ब्राह्मो समाज आणि आत्मीय सभा. आणि कधी केली हे सुद्धा, 1815 आत्मीय सभेची स्थापना केली, 1828 त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यामुळे विधान अ काय होईल, चुकीचं होईल. विधान ब बघा, आता त्यांना राजा ही पदवी मुघल राजाने दिली, तर हे विधान बरोबर आहे. बघा, त्यांना राजा ही पदवी, राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी कोणी दिली, तर तेव्हाचा जो मुघल बादशाह होता अकबर दुसरा याने दिली. त्यामुळे विधान ब बरोबर आहे. विधान क बघा, त्यांनी बंगाली भाषेत सत्यार्थ प्रकाश हे नियतकालिक सुरू केले. तर सत्यार्थ प्रकाश, बंगाली भाषेत त्यांनी सत्यार्थ प्रकाश नाही, तर बंगाली या भाषेत त्यांनी संवाद कौमुदी, लक्षात घ्या, त्यांचे दोन महत्त्वाचे वृत्तपत्र आहेत, एक म्हणजे संवाद कौमुदी आणि दुसरं हे बंगाली भाषेमध्ये होतं, संवाद कौमुदी, आणि दुसरं एक आहे मिरात उल अखबार. मिरात उल अखबार हे सुद्धा खूप महत्त्वाचं वृत्तपत्र त्यांचं आहे, पण हे पर्शियन भाषेमध्ये होतं. हे बंगाली भाषेमध्ये होतं आणि हे पर्शियन या भाषेमध्ये होतं. त्यामुळे हे सुद्धा लक्षात घ्या. त्यामुळे विधान क सुद्धा काय होईल, चुकीचं होईल. विधान अ चुकीचं. आपल्याला अयोग्य विधानचा पर्याय ओळखायचा आहे. पर्याय क्रमांक 3 याचं काय होईल, अचूक उत्तर होईल. आता बघा, ही जी तत्वबोधिनी सभा आहे, या सभेची स्थापना कोणी केली होती, तर देवेंद्रनाथ टागोर यांनी 1839 केली होती. सत्यार्थ प्रकाश हे सुद्धा खूप प्रसिद्ध एक पुस्तक आहे, ग्रंथ आहे, हा स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. तर सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिले. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केलेली आहे. संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक राजा राममोहन रॉय यांनी सुरू केले होते. मुघल बादशाह अकबर दुसरा यांनी 1831 राजा राममोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली. तर बघा, महत्त्वाचे पॉईंट आहेत. त्यानंतरचा दुसरा महत्त्वाचा आपला प्रश्न आहे. बघा, खालील विधाने कोणत्या स्त्री व्यक्तिमत्वाबाबत माहिती देतात ते ओळखा. बघा, विधान अ आहे, 1882 त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली. 1884 हिंदू लेडीज सोशल क्लब स्थापन करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले.
विधान क आहे बघा, 1904 मध्ये येरवाडा तुरुंगाच्या मानद अधीक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1908 मध्ये मुंबई येथे सेवा सदनची स्थापना केली. तर हे कोणत्या स्त्रीबद्दल आहेत? तर हे आहेत बघा, पर्याय आहेत रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई, ताराबाई मोडक, ताराबाई शिंदे. तर ह्या सर्व जे विधाने आहेत हे कोणाचं वर्णन करतात? तर रमाबाई रानडे. न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई रानडे यांच्याबद्दलचे सर्व विधाने आहेत आणि सर्व विधाने बघा महत्त्वाची आहेत. रमाबाई रानडे अचूक उत्तर होईल. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपला की लॉर्ड डलहौसीने दत्तक विधान नामंजूर तत्वाचा म्हणजेच डॉक्टरीन ऑफ लॅप्स वापर करून पुढील राज्य खालसा केली त्या राज्याचा कालानुक्रमे मांडणी करा. बघा, आपल्याला माहीत आहे लॉर्ड डलहौसी याने बरीच संस्थाने काय केली होती? खालसा केली होती. दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा स्वीकार करून त्याने बरीच संस्थाने खालसा केली होती. त्यामुळे ही संस्थाने दिलेली आहेत. तर कोणतं संस्थान त्याने कधी खालसा केलं याची आपल्याला कालानुक्रमे मांडणी करायची आहे. बघा, अ आहे उदयपूर, ब आहे बघाट, क आहे, सी आहे संबलपूर आणि डी आहे सातारा. तर सर्वात पहिलं संस्थान त्याने सातारा हे खालसा केलं होतं. म्हणजे सातारा अगोदर येईल, डी 2 पर्यायामध्ये आहे. नंतर येईल संबलपूर दुसऱ्या क्रमांकाचं, सी, नंतर बघाट आणि नंतर चौथ्या क्रमांकाचं उदयपूर. तर अगोदर डी नंतर सी म्हणजे पर्याय क्रमांक 1. तर बघा, आता लॉर्ड डलहौसी खूप महत्त्वाचा व्हाईसरॉय आहे. त्याने खूप काही करून ठेवलेलं होतं. तर हे सर्वात महत्त्वाचं म्हणजे लॉर्ड डलहौसी याचा कार्यकाळ 1846 ते 56 हा आहे. आणि त्याने खालसा केलेली महत्त्वाची संस्थाने बघा, पहिला आहे सातारा 1848 मध्ये, नंतर दुसरा आहे जैतपूर, नंतर आहे संबलपूर 1849, बघाट 1850, उदयपूर, झाशी, नागपूर, करौली, अवध. तर हे काही महत्त्वाचे संस्थाने आहेत. याचा क्रम आपल्याला विचारू शकतात. त्यामुळे त्यासाठी आपली ट्रिक आहे एक सोपी आहे बघा, साजैस भाऊ झानाक, साजैस भाऊ झानाक अवध. अशा प्रकारे तुम्ही काही लक्षात ठेवू शकता. साजैस सातारा, जैतपूर, संबलपूर, भाऊ म्हणजे बघाट आणि उदयपूर, झानाक म्हणजे झाशी, नागपूर, करौली आणि अवध म्हणजे अवध. तर बघा, याचं अचूक उत्तर येईल पर्याय क्रमांक 1. आणि एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की लॉर्ड डलहौसीच्या आधी या दत्तक विधान नामंजूर डॉक्टरीन ऑफ लॅप्सचा वापर कोण केला होता? तर तो केला होता लॉर्ड ऑकलंड यांनी. तर लक्षात घ्या की लॉर्ड डलहौसीच्या आधी लॉर्ड ऑकलंडने मांडवी, कुलाबा, जालौन, सुरत ही संस्थाने दत्तक वारसा नामंजूर या पद्धतीने खालसा केली होती. तर लॉर्ड डलहौसीच्या आधी हा जो व्हाईसरॉय होता लॉर्ड ऑकलंड, हा जवळपास 1836 ते 42 मध्ये होता. तर याने काय केलं होतं? तर लॉर्ड डलहौसीच्या आधी या दत्तक वारसा नामंजूर या तत्वाचा काय केला होता? वापर केला होता. आणि त्याने बघा मांडवी, कुलाबा, जालौन, सुरत ही संस्थाने काय केली होती? खालसा केली होती. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खालील विधाने विचारात घ्या. विधान ए आहे वूडचा अहवाल. वूड म्हणजे वूड डिस्पॅच 1854 साली आला. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फक्त इंग्रजीतून शिक्षण देण्याची शिफारस करण्यात आली. ह्या शिफारसींच्या आधारावर कलकत्ता, मुंबई आणि दिल्ली येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आली. योग्य विधान निवडायची आहेत. बघा, जो वूड्सचा खलिता आहे शिक्षणावर आधारित त्यावरचा हा प्रश्न आहे. तर बघा, वूडचा अहवाल वूड्स डिस्पॅच 1854 आला, हे अगदी बरोबर आहे. विधान हे जे आहे ते बरोबर आहे. त्यानंतर शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी फक्त इंग्रजीतून शिक्षण देण्याची शिफारस केली. तर बघा, फक्त इंग्रजीतून हे चुकीचं आहे. कारण वूडचा खलिता जो होता त्यामध्ये त्याने 2 शिफारशी केल्या होत्या की जे उच्च शिक्षण आहे याचं माध्यम काय असायला पाहिजे? इंग्रजीच असायला पाहिजे. म्हणजे इंग्रजी माध्यम उच्च शिक्षणासाठी योग्य असेल, परंतु प्राथमिक शिक्षण हे देशी भाषेतून द्यायला पाहिजे. प्राथमिक शिक्षण हे जे आहे हे देशी भाषेतून, मातृभाषेतून त्या ठिकाणी द्यायला पाहिजे, अशा शिफारशी त्याने केल्या होत्या. त्यामुळे फक्त इंग्रजीचाच वापर करा हे विधान काय होईल? चुकीचं आहे. ह्या शिफारशीच्या आधारावर कलकत्ता, मुंबई आणि दिल्ली येथे विद्यापीठ स्थापन करण्यात आली. तर बघा, कलकत्ताला तर करण्यात आलं, कलकत्त्याला विद्यापीठ स्थापन करण्यात आलं, मुंबईला सुद्धा स्थापन करण्यात आलं, परंतु दिल्लीला करण्यात आलं नाही.
तर 3 विद्यापीठे स्थापन केली होती वुड्स खलित्याच्या आधारावर. एक मुंबई, कलकत्ता, मुंबई आणि मद्रास, दिल्ली नाही, त्यामुळे हे सुद्धा चुकीचं होईल. तर आपल्याला काय योग्य विधान ओळखायचं आहे, फक्त ए. तर बघा आता वुडचा खलिता 1854, तर यालाच काय म्हणतात, भारतीय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा असे संबोधले जाते. कारण बरीचशी जी भारतातली शिक्षण पद्धती आहे ती याच खलित्याच्या आधारावर तयार केलेली आहे. त्यानंतर मॅकोलेच्या झिरपचा सिद्धांत फेटाळण्यात आला. वुडने जो मॅकोलेचा झिरपचा सिद्धांत होता, मॅकोले काय म्हणत होता की जे उच्च स्तरावरील व्यक्ती आहेत, जे प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, राजे महाराजे किंवा उच्च व्यक्ती आहेत उच्च जातीतील, त्यांना शिक्षणाचा अधिकार देण्यात यावा. यांना जर शिक्षणाचा अधिकार दिला तर हे यांनी शिक्षण घेतल्यानंतर हे आपोआपच जे खालच्या स्तरावरील व्यक्ती आहेत त्यांना हे शिक्षण देतील. म्हणजे अगोदर वरच्या स्तरावरील व्यक्तीला शिक्षण दिल्यानंतर ते आपोआपच खाली नंतर शिक्षणाचा प्रसार करतील. यामुळे हा जो आहे झिरपचा सिद्धांत हा मॅकोलेनं मांडला होता, तो फेटाळण्यात आला आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार त्या ठिकाणी देण्यात आला. शिक्षण क्षेत्रात खाजगी उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदानाची व्यवस्था करण्याची शिफारस केली होती. त्यानंतर विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठांची स्थापना हे या खलित्याचे वैशिष्ट्य होते. तर लंडनमध्ये जी विद्यापीठं आहेत त्या धर्तीवरच भारतामध्ये विद्यापीठे स्थापन करण्यात यावी अशी एक महत्त्वाची शिफारस वुड खलित्यामध्ये करण्यात आली होती. आणि या शिफारशीनुसारच मग 1887 नाही बघा 1857 मध्ये कलकत्ता, बॉम्बे, मद्रास या ठिकाणी काय केली होती, 1857 मध्ये विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती. तर लक्षात घ्या काही महत्त्वाचे शिफारशी. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, खालील वर्णन कोणाबद्दल आहे हे ओळखायचं आहे. बघा विधान ए आहे, अमेरिकेत ऑक्टोबर 1916 मध्ये त्यांनी इंडियन होम रूल लीगची स्थापना केली. अनहॅपी इंडिया ही पुस्तक लिहिले. विधान ब. विधान क आहे. विधान सी आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. आणि विधान डी आहे, वंदे मातरम हे उर्दू दैनिक त्यांनी सुरू केले होते. तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे, ही सर्व विधाने कोणाबद्दल आहेत, तर लाला लजपत राय यांच्याबद्दल आहेत. त्यामुळे याचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, याचं अचूक उत्तर होईल. आता लाला लजपत राय यांच्याबद्दल जर महत्त्वाचे पॉईंट बघायचे झाले तर त्यांचा कार्यकाळ 1865 ते 1928. तर कॅथरीन मेयो यांनी लिहिलेल्या मदर इंडिया या पुस्तकाला प्रत्युत्तर म्हणून लालाजींनी काय केलं होतं, तर अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिले होते. तर कॅथरीन मेयो याने मदर इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून त्यांनी अनहॅपी इंडिया हे पुस्तक लिहिलं होतं. आणि 1820 मध्ये त्यांनी नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ऑल इंडिया स्टुडंट काउन्सिलचे अध्यक्षस्थान भूषवले होते. तर 1820 मध्ये त्यांनी 2 महत्त्वाचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहेत, हे लक्षात ठेवा. 1920 मध्ये त्यांनी 2 महत्त्वाचे अध्यक्षस्थान भूषवलेले आहेत. एक म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि दुसरं म्हणजे ऑक्टोबर 1920 मध्ये बॉम्बेला स्थापन झालेल्या ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनाचे सुद्धा अध्यक्षस्थान लालाजींनी भूषवलेले आहे. तर ऑल इंडिया स्टुडंट काउन्सिल आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या 2 महत्त्वाच्या परिषदेचे त्यांनी अध्यक्षस्थान भूषवलेले आहे. आणि हे पण लक्षात ठेवा की वंदे मातरम हे उर्दू दैनिक सुरू केले होते आणि पंजाबी या वृत्तपत्राचे संपादन केले. तर त्यांची 2 महत्त्वाची वृत्तपत्रे, वंदे मातरम उर्दूमध्ये होतं आणि पंजाबी हे सुद्धा त्यांचं वृत्तपत्र होतं, त्याचे संपादनसुद्धा त्यांनी केले होते. ऑक्टोबर 1906 मध्ये अमेरिकेत त्यांनी इंडियन होम रूल लीगची सुद्धा स्थापना केली होती. तर हे लाला लजपत राय यांच्याबद्दलचे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी योग्य विधान कोणते. तर विधान ए आहे बघा, मेजर लेथब्रिजच्या अहवालावर आधारित 1911चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला. त्यानंतर विधान बी आहे, स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित 1892चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला. पर्याय खाली दिलेले आहेत. बघा आता ही दोन्ही विधाने चुकीची आहेत, कारण या ठिकाणी इंटरचेंज केलेली आहेत.
तर मेजर लेथब्रिजच्या अहवालावर आधारित 1892चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला होता आणि स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित 1911चा फॅक्टरी ॲक्ट लागू करण्यात आला होता. त्यामुळे हे दोन्ही विधाने काय आहेत? अयोग्य आहेत. त्यामुळे एकही नाही याचं उत्तर होईल. एकही नाही. बघा आता 3 फॅक्टरी ॲक्ट झालेले आहेत. तीनही फॅक्टरी ॲक्ट महत्त्वाचे आहेत. त्याबद्दल आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की फॅक्टरी ॲक्ट 3 आहेत ते कधी झाले, त्यानंतर कोणत्या कमिशनच्या आधारावर समजा ते करण्यात आले आणि त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या 1-2 शिफारशी आपल्याला तरतुदी आपल्याला माहीत असायला पाहिजेत. तर बघा आता ब्रिटिश सरकारने 23 मार्च 1875 रोजी अबुर्थ नॉट यांच्या अध्यक्षतेखाली पहिले फॅक्टरी कमिशन नियुक्त करण्यात आले आणि नंतर मग सरकारने पहिलं कमिशन कोणाच्या अध्यक्षतेखाली? अबुर्थ नॉट. लक्षात घ्या, पहिलं फॅक्टरी कमिशन, पहिला कामगार आयोग हा अबुर्थ नॉट यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केला होता. हा मुंबईचा कलेक्टर होता बघा, अबुर्थ नॉट. 1875 मध्ये त्याने काही शिफारशी केल्या होत्या. नंतर मग सरकारने 1881 पहिला फॅक्टरी ॲक्ट काय केला? पारित केला. तर हा कायदा बघा 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडत असे. बघा आता हा प्रश्न आपण घेतलेला आहे, जे 11वीचं ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्यावर आधारित हा प्रश्न आहे. इतिहासाचं 11वीचं जुनं स्टेट बोर्ड त्यामधलाच हा प्रश्न आहे, त्यामधलीच ही सर्व इन्फॉर्मेशन आहे. तर बघा 1881चा जो फॅक्टरी ॲक्ट आहे त्यामधल्या काही तरतुदी बघा. हा कायदा 100पेक्षा जास्त कामगार असणाऱ्या गिरणीला लागू पडत असे. 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये. लक्षात ठेवा, 7 ते 12 वयोगटातील मुलांना कामगार म्हणून नियुक्त करू नये अशी एक तरतूद त्यामध्ये होती. 8 तासांपेक्षा जास्त वेळ मुलांना काम देऊ नये. ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी. त्यानंतर 1890च्या बर्लिन परिषदेतील भारतीय कापड गिरणी उद्योगात सुधारणाच्या मागणीमुळे सरकारने मेजर लेथब्रिजच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नियुक्त केले आणि त्याच्या अहवालावर आधारित 1892चा फॅक्टरी ॲक्ट काय केला? लागू करण्यात आला, पारित करण्यात आला. तर 1892चा हा मेजर लेथब्रिज याच्या शिफारशीच्या आधारावर करण्यात आला होता. त्यातील महत्त्वाच्या तरतुदी होत्या बघा. 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार 4 महिन्यांपेक्षा अधिक काळ काम करतात ती जागा म्हणजे काय? फॅक्टरी. म्हणजे एखादी अशी असा कारखाना की ज्यामध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त कामगार आहेत आणि ते 4 महिन्यापेक्षा अधिक काळासाठी काम करतात, त्याला त्यांनी फॅक्टरी असं म्हटलं. आठवड्याची सुट्टी रविवारी ठेवावी. तर आठवड्याची सुट्टी देण्यात आली रविवारची. तर लक्षात ठेवा, रविवारची सुट्टी ही फॅक्टरी ॲक्ट दुसरा 1892चा, या 1892च्या ॲक्टने रविवारची सुट्टी देण्यात आली. तर कामगारांना पुरेशा सुविधा पुरवण्यात याव्या. स्त्रियांसाठी एक तरतूद होती बघा. स्त्रियांसाठी कामाचे तास 11 म्हणजे 11 तास हे स्त्रियांच्या कामाचे तास असावे आणि दुपारी अर्धा तास त्यांना विश्रांती करण्यात यावी आणि त्यांना दुपारी अर्धा तास विश्रांती देण्यात यावी. त्यानंतरचा एक शेवटचा जो आहे तो आहे 1911चा फॅक्टरी ॲक्ट. हा शेवटचा आहे. स्मिथ कमिशनच्या अहवालावर आधारित हा कायदा करण्यात आला होता. तर 11चा जो आहे हा स्मिथ कमिशनच्या आधारावर करण्यात आला होता. यातील ज्या काही महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या म्हणजे मुलांच्या कामाचे तास 6 करण्यात आले, स्त्रियांच्या कामावर रातपाडीची बंदी घालण्यात आली आणि पुरुषांच्या कामाचे 12 तास निर्धारित करण्यात आले. तर ह्या काही महत्त्वाच्या तरतुदी 1911च्या फॅक्टरी ॲक्टमधल्या आहेत. त्यानंतरचा आपला महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. अनार्य दोष परिहार समाज या मंडळीची स्थापना रिकामी जागाने केली. बघा पर्याय आहेत शिवराम ज्ञानबा कांबळे, महात्मा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळबाबा वलंगकर. बघा अनार्य दोष परिहार समाज या मंडळाची स्थापना ही गोपाळबाबा वलंगकर यांनी केली होती. बघा खूप महत्त्वाचे आहेत गोपाळबाबा वलंगकर. तर यांना दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून ओळखले जाते. बघा लक्षात ठेवा, गोपाळबाबा वलंगकर यांना दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून सुद्धा ओळखले जाते.
त्यांच्यावर महात्मा फुले यांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. तर त्यांच्यावर महात्मा फुले यांचा प्रभाव होता. 1890मध्ये दापोली येथे त्यांनी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला होता. बघा, गोपाळ बाबा वलंगकर हे खूप महत्त्वाचे व्यक्ती आहेत. दलितांच्या उद्धारासाठी महत्त्वाचे कार्य त्यांनी केलेले आहे. त्यांना दलितांमधील पहिले वृत्तपत्र वार्ताहर म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांनी दापोली येथे 1890मध्ये अनार्य दोष परिहार समाजाची स्थापना केली. त्यांनी विटाळ विध्वंसक हा ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. त्यामध्ये त्यांनी विटाळ विध्वंस या आपल्या ग्रंथातून अस्पृश्यतेचे काय केले, खंडन केले. तर बघा, खूप महत्त्वाचे आहेत. हे जे 2-3 पॉईंट्स आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, खालील विवरणावरून व्यक्ती ओळखा. तर विधान हे आहे बघा, त्यांनी मुलींच्या विवाहावर केला जाणारा प्रचंड खर्च कमी करण्यासाठी कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला. विधान बी आहे, लोकांनाही खगोलीय निरीक्षणे तयार करता यावी यासाठी झीज मुहम्मद शाही या नावाने कॅलेंडर तयार केले. त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य खगोलशास्त्राच्या क्षेत्रात होते. पर्याय आहेत बघा, राजा अजित सिंह, रणजित सिंह, दलीप सिंह, राजा सवाई जयसिंग दुसरा. तर बघा, हे जी काही विधानं आहेत हे विधानं आहेत राजा सवाई जयसिंग दुसरा यांच्याबद्दल. बघा, राजा सवाई जयसिंग दुसरा यांना विज्ञान क्षेत्रात खूप जास्त आवड होती. विज्ञान क्षेत्रात त्यांचे कार्य खूप मोलाचे आहे. त्यांनी खूप जास्त त्या क्षेत्रात रिसर्चसुद्धा केलेले आहेत. बेसिकली खगोलशास्त्रात त्यांनी खूप जास्त रिसर्च केले आहेत. खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी त्यांनी वेधशाळासुद्धा स्थापन केल्या होत्या आणि त्यांना विज्ञान पुरुष म्हणून सुद्धा ओळखले जात होते. लक्षात ठेवा, राजा सवाई जयसिंग दुसरा. तर बघा, राजा सवाई जयसिंग दुसरा 18व्या शतकातील राजपूत शासक होता. तर 18व्या शतकातील हा राजपूत शासक होऊन गेला. अंबरचा राजा सवाई जयसिंग दुसरा याचा कार्यकाळ 1699 ते 1743. तर हा एक अंबरचा राजा होता, राजपूत होता. 99 ते 1743 मध्ये होऊन गेला. त्यांनी 1728 मध्ये स्वतःच्या नावाने जयपूर हे शहर वसवले. तर बघा, जयपूर शहर जे आहे, आताचे सुद्धा जे जयपूर शहर आहे ते यांनीच वसवलेले आहे, राजा सवाई जयसिंग दुसरा यांनी. तर यानंतर जे अंबर होते म्हणजे जुनी राजधानी, त्या जुन्या राजधानीचे महत्त्व कमी झाले आणि जयपूरचे महत्त्व काय गेले, वाढत गेले. त्यांना विज्ञान पुरुष म्हणून सुद्धा ते प्रसिद्ध होते. तर विज्ञान पुरुष म्हणून ते अधिक प्रसिद्ध होते. सर्वात महत्त्वाचे कार्य त्यांनी खगोलशास्त्राच्या क्षेत्रात केले होते. तर त्यांनी दिल्ली, जयपूर, उज्जैन, वाराणसी आणि मथुरा येथे वेधशाळासुद्धा बांधल्या होत्या. त्यामुळे लक्षात ठेवा, महत्त्वाचे एक राजपूत राजा हे ते होऊन गेले. त्यांनी खगोलशास्त्रामध्ये महत्त्वाचे कार्य केले होते. त्यांना विज्ञान पुरुष म्हणून सुद्धा ओळखले जायचे. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, संघटनेवर आहे. लँड होल्डर सोसायटी व बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचे एकत्रीकरण करून 1851 मध्ये कलकत्ता ब्रिटिश इंडियन असोसिएशन. बघा, एकत्रीकरण करून 1851 मध्ये कलकत्ता येथे ब्रिटिश इंडियन असोसिएशन रिकामी जागा यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. तर लँड होल्डर सोसायटी आणि बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचे एकत्रीकरण करून कलकत्ता येथे ब्रिटिश इंडियन असोसिएशन कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. तर जगन्नाथ शंकर सेठ, द्वारकानाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, दादाभाई नौरोजी. तर बघायचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, देवेंद्रनाथ टागोर. तर बघा, देवेंद्रनाथ टागोर यांच्या अध्यक्षतेखाली लँड होल्डर सोसायटी आणि बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचे एकत्रीकरण करून काय तयार केली होती, ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही एक नवीन संस्था तयार केली होती. तर बघा, आता लँड होल्डर सोसायटी हिची स्थापना 1837 आहे. कलकत्ता येथे ही सोसायटी द्वारकानाथ टागोर व सहकाऱ्यांनी स्थापन केली. तर बघा, लँड होल्डर सोसायटी 1837 आणि देशातील पहिली राजकीय संघटना ही मानली जाते. तर लक्षात ठेवा, देशातील पहिली राजकीय संघटना कोणी स्थापन केली होती, द्वारकानाथ टागोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी
कलकत्ता येथे 1837मध्ये. त्यानंतर मग बेंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी कलकत्ता येथे 1843मध्ये भारतीय जनतेच्या स्थितीची माहिती गोळा करणे व ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणे, शांततापूर्ण व कायदेशीर मार्गाने लोककल्याण साधणे ही त्याची उद्दिष्ट होती. त्यानंतर मग ही लँड होल्डर सोसायटी आणि बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी या दोन याचे एकत्रीकरण करून ब्रिटिश इंडियन असोसिएशन 1851मध्ये कलकत्ता येथे स्थापन केली होती. ती देवेंद्रनाथ टागोर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन केली होती. त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न बघा, रिकामी जागा विलायतेत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला होत्या. बघा हा प्रश्न आयोगाने सुद्धा विचारलेला आहे. एस टी आय मुख्य परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे की विलायतेत परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला कोण? तर बघा आनंदी गोपाळ जोशी, रमाबाई रानडे, दुर्गा तर्खडकर, अन्नपूर्णा तर्खडकर. तर बघा याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अन्नपूर्णा तर्खडकर. तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांच्या त्या मुलगी आहेत. तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तर्खडकर यांनी आपल्या मुलींना दुर्गा, अन्नपूर्णा, माणिक या 3 मुली त्यांना होत्या. तर यांना त्यांनी शिक्षण दिले होते आणि अन्नपूर्णा या विलायतेत शिक्षणासाठी जाणाऱ्या पहिल्या महाराष्ट्रीयन महिला होत्या. तर महाराष्ट्रातून परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या अन्नपूर्णा तर्खडकर ह्या पहिल्या महिला होत्या. तर त्यांचा विवाह एका आयरिश पुरुषाशी झाला होता. तर लक्षात घ्या अन्नपूर्णा तर्खडकर आणि आनंदी गोपाळ जोशी ह्या सुद्धा पहिल्या आहेत. तर त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. बघा भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत त्या. तर हा पण सुद्धा लक्षात ठेवा. बघा हे काही होते महत्त्वाचे प्रश्न. बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि ही जर इन्फॉर्मेशन परीक्षेसाठी महत्त्वाची वाटत असेल तर नक्की शेअर करा, म्हणजे दुसऱ्या आपल्या मित्रांना सुद्धा याचा फायदा होईल. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या नोटिफिकेशन बेलला सुद्धा प्रेस करण्याची विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आपल्या नेक्स्ट पार्टची नवीन पार्टची नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत राहील. बघा या व्हिडिओची PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेली आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ती PDF डाउनलोड करू शकता. तसेच तुम्ही आता ॲडव्हान्स MPSCला टेलिग्रामवर जॉईन होऊ शकता. तसेच यूट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक आणि ग्रेडअप ॲपवर सुद्धा ॲडव्हान्स MPSCला फॉलो करू शकता. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्वात शेवटी मी दिलेल्या आहेत. चला तर मग पुढील भागामध्ये भेटूयात. धन्यवाद.